राम राम मंडळी, जय श्री महाकाल. स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आपण आलेलो आहे आज शेतामध्ये. जय महाराष्ट्र. तर विषय असा आहे की काल आपल्याला काही काम होतं, त्या कारणास्तव आपण कुठेतरी जायला होतो. ब्रो यू व्हेरी चलाक ब्रो. आणि ते तुम्हाला गावाचं नाव काही सांगणार नाही मी, पण विषय होता की काल आपला व्हिडिओ काढणं जमला नाही, तर त्यासाठी सॉरी. आणि आता आपण आहे जंगलात, आणि जंगलात आपल्या शेड्या घेऊन आपण आज कुठे जाणार आहे, काय करणार आहे ते तर तुम्हाला पूर्ण आपला दैनंदिन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजेच आपला डेली रुटीन यू नो. तर चला भेटू 0 मिनिटात शेतात. जय श्री महाकाल. आपल्या शेड्या इकडे चरत आहे, बघू शकता. झिंगा पाटील छाल 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 छाल. हे आपले 2 शूटर. आणि सगळ्यात पहिली या शेतात आपल्याला शेळ्या चारणं आहे, आणि इथून जाणं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी. तोपर्यंत भेटू तुम्हाला डायरेक्ट आता शेतात. त्या वाजलेले आहे 11, आणि आपल्या शेळ्यांना पाणी गिणी पाजलेलं आहे टापपैकी. एक बकरी राहिली होती, ते पाणी गिणी पिऊ राहिली. थंडगार अशा विहिरीमधलं थंडगार असं पाणी, आणि थंडगार पाणी आता शेड्या आपल्या पिलेले आहे सगळं. त्या टोपल्यामध्ये सगळी माती दावडली हो त्याईनं. राजा कसं होईन राजा हे. चला ड्युटी आपली लागलेली आहे आता. एक वस्तू आपण घेतलेली आहे, तिचं नाव आहे डब्बान दोरी. 0 मिनिटात आता आपण जाणार आहे जंगलामध्ये फुलीच्या. आणि जंगलात जाणार फॉलीचा आहे. आणि तो जंगल आपला नाही आहे. आपला जंगल कोणता आहे साला, हे रोटीवाले हेच माहीत नाही त्या पोरग्याला. तो म्हणते आपला जंगल हा नाही, आपला जंगल तो नाही. आपला जंगल हाय कोणता? अरे जंगल आपलेच आहे ना, पण आपले नाही ते. जंगल आपला नाही आहे, पण जंगलातले माणसं आपण आहे. अरे कहना क्या चाहते हो. चालू चालू चाल बस. अरे चलो गँग पारे हिर. चला 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 चला. आपला साम्राज्य घेऊन आपल्याला जायचं आहे आता. हल्ला बोल करायला. आणि चल 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 डर. आपला हा पट्टू बिमारा गळ्या काय करा सांग. त्याला गोया औषध देऊ देऊ थंडागार झाला तो, पण त्याला काही फरक नाही पडू आला. तर त्याला फक्त इंजेक्शन द्यायला राहिला होता. जमलं तर संध्या की ते बी देऊन टाकू त्याला आता एखादी इंजेक्शन. चलो सेना. चला 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 चला. रोटे बोटे चिंगे पुंगे कुकड्या दिसून नाही राहिले. हे आले चिंगे पुंगे. हे सेना जे आहे, ये दोस्ती कभी नहीं टूटेगी. राम लखन आणि हा बच्चन, आणि त्या बोकड्याची लढाई चालू आहे तिकडे. ती हावी तुम्ही माणसांना आता हे काही दाखवायचं आहे. मग आता काय दाखवू तुम्हाला सांगा. बकऱ्यामध्ये हेच असते माजून जंगलातलं. बकरा वळला होता, ढोरायचा आवाज येते, चिड्या भोंबलता, पक्ष्याचा आवाज येते. आणि वावराचा निसर्गरम्य असं वातावरण, आणि सुकून भरी अशी चेहऱ्याला लागणारी हवा असा स्पर्श करून जाते, आणि मनाला असं शांत वाटते. आणि मऊमऊशा ढेकळातून आम्ही चाललो आता जंगलात. हे बोरीचं झाड तुम्हाला तर माहीत नसेल तरी पाहून घ्या. चला मग रिकामा टाइमपास काय करत नाही, भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता शेतात गेल्यावर. हा पाहून घ्या. नया ये भी देखने की बात है, फिर भी दिखा देता हूँ. और 2 बोकड़ों की लड़ाई चालू है वहाँ पे, वो कुछ दिखाऊंगा नहीं. 120-300 की स्पीड से विजू और सुदाबा निकल चुके हैं 120-300 की स्पीड से खेत की तरफ. आणि पकाबा झालेले नाही आहे. काहून ते काय मला माहीत नाही. चलो हमला. मिलते हैं आगे. आपण चाललेलो आहे आता फुलीच्या रस्त्याने, म्हणजेच आपल्या फुलीच्या जंगलात. आता आपण आलेलो आहे फुलीच्या जंगलामध्ये. आणि आज तो जंगल सोडून आपण इकडे कसं काय. हे शेंबा शिवार आपल्या इकडे डाव्या साईडला शेंबा शिवार, इकडे जयपूर शिवार, इकडे फुली शिवार. विषय आहे असा तुम्हाला सांगतो. शिवार आहे. एंड मिलते हैं अभी रास्ते के बाद में.
जय श्रीराम सीताराम. A few moments later. आणि 120-300 आपण आलेलो आहे आता शेतामध्ये. हमला, आपल्या सेनेनं हमला केलेला आहे. 2 नवीन स्टुडंट आहे आपल्या बकऱ्यामध्ये आज. तेवढं माझं नाव राहिले की भयान. हे बा हा एक स्टुडंट आहे तो. पुरं बेकार माजून आणणं लावलं भोय ना. तुम्ही म्हणसान की हे झाडामधून निघलेला हा काय प्रकार आहे. तर मित्रांनो, झाडाला इजा झाल्यावर जे द्रावण म्हणजे जो स्त्रव निघत असते त्याला डिंक असे म्हणतात. डिंक म्हणजे एडिबल गम. आणि बघू शकता या झाडाच्या याच्यातून बघू शकता तुम्ही कसा तो थेंबे थेंबे तळे साचे. त्या प्रकारे या झाडातून तो गम निघत आहे. आणि फोकस काही होऊन नाही राहिला त्याच्यावर. झाडावरच फोकस होऊ राहिला साला. बघू शकता या झाडाच्या म्हणजे भेगांमधून जो द्रावण निघत आहे त्याला एडिबल गम असे म्हणतात. बघू शकता खाली किती मोठा पडलेला आहे. आणि निसर्गाचा जो एक बघू शकता तुम्ही हा जो द्रावण आहे म्हणजे हे जे डिंक आहे बघू शकता. आता ही तुम्हाला दाखवतो मी. हे पाहून घ्या या झाडाच्या याच्यातून जो निघू राहिला तेव्हा थेंबे थेंबे तेव्हा थेंब 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 निघत 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 अडलोक आलं ते. आणि पाहू शकता तुम्ही. आता मी हे काडीनं तुम्हाला करून दाखवतो. तेव्हा चिकट पदार्थ हा निघलेला आहे. यालाच डिंक असे म्हणतात. आणि याच्यापासून आम्ही पहिले पतंग गितंग चिटकत जाऊ. येवा येवा पुरा चिकट पदार्थ आहे. येवा बघू शकता तुम्ही. येवा पुरेसे धागे तयार होतात त्याच्यापासून. हा गम आहे एडिबल गम. यू नो एडिबल गम मीन्स डिंक. आणि पुरेचं पुरं निघते पण मी ते काढणार नाही आणि काढल्याशिवाय राहणार नाही. भगवान हे पा तुटलं ते. आपण त्याला हात लावणार नाही कारण की हे खूप मोलामागाची वस्तू आहे. हो ये 10 करोड़ रुपए में बेची जाती है. ये लाल सोना है. लाल सोना देख सकते हैं आप. क्या बात कर रहे हैं? और ये लाल सोना अभी हमने खरीद लिया है ये 5 करोड़ का. और आज से हम बन गए करोड़पति. बात तो सही है. और ये 5 करोड़ को हम यहाँ पे छुपा देंगे ये पेड़ के नीचे. लालानं हा डिग आता झाडाचा काढलेला आहे बघू शकता. ये तो साला दिख रहा मेरे को. दिख ही होता. पड़ते भाई. चलो मिलता हूँ तुमको बाद में. Later. दुपारचे वाजले आहे 12 आणि आम्ही चारत आहोत शेळ्या. तेवढ्यामध्ये आम्हाला दिसला एक धव. धव मीन्स एक गुफा. 2 गुफा. आणि हे 100% साईड जी आहे. उदाची एवढी थोडी असते हो. वा वा. अरे बाप रे बाप. साहिल ना तो नुदाची. आता घेतले भाऊ सकाळी डब्बे ते आणून ठेवले. विजू चालला गेला घरी. आता 2 डब्बा डालका आता घेतला आहे आम्ही ना. आणि आढून जातो आता सीधे आपल्या विहिरीवर. कोणची विहीर ज्या विहिरीखाली आपण जेवलो होतो आठवण करा त्या विहिरीवर. सुईबूचे झाड माहीत आहे तुम्हाला. बस त्याच विहिरीखाली. आणि ते लहान पिल्लायले तो कवा पाला होता कुठलेले. त्या विहिरीत जाणार आपल्याला. विहिरीत नाही जाणार विहिरीजवळ जाणार. अरे कहना क्या चाहते हो? ते डाले गेले भरून ठेवू. मग आपले 2 शूटर बकऱ्या इकडे घेऊन येण्यासाठी डब्बे गिब्बे रेडी ठेवतो. पाणी भरतो. मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. सीताराम. लेकिन लौंडा यहाँ नहीं रुकता. 12:30 वाजलेले आहे. विजू आणि किसनानं काढलेलं आहे बकऱ्यांसाठी पाणी. आपल्या शेड्या पाणी पिण्यासाठी आलेल्या आहे धावपळ करत.
बघू शकता दोन्ही डालके भरलेले आहे. जेल लागलं ते टोपल्यात पेता, जेल लागलं ते डाल्यात पेता. कसं त्याच्या सोयीनुसार असते बहुते. किसन लालानं आणलं हे डालं खाली उद्यान पडत विषय असा आहे. खाली झालं की त्या बकऱ्या खाली करून टाकता आपल्याला. ज्याचं पाणी पिणं झालं त्याला भिडल्या लागेल रेडी होती ह्या होईन. या 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 चला 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 चला. एक 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 तांडा आलेला आहे आपला. चला 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 चला. होऊ शकता सणानं पिरी आपल्या बकऱ्या आलेल्या आहेत. भेटते तुम्हाला 0 मिनिटात. इतना सन्नाटा क्यों है भाई? दुपारचे वाजलेले आहे 1:15. ऊन डोक्यावर बघू शकता तुम्ही 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आणि एवढ्या उन्हात बसलेलो आहे मी आधी. आता हे ढेकाळांचं जे वावर आहे इथं आपल्या शेड्या बसून आहे. आणि मग आम्ही करू जेवण. पहिले अर्धा घंटा आता ह्या बकऱ्या बसवायला लागतील. जेवढ्या लवकर बकऱ्या बसल्या तेवढ्या लवकर आपण जेवण करू. भेटतो तुम्हाला नंतर 0 मिनिटात. जय श्री महाकाल, हर हर महादेव. नमस्कार मंडळी, दुपारचे वाजलेले आहे 1. आता आम्ही करतो जेवण. तुम्ही अमृत जेवा आणि भेटतो तुम्हाला 1 तासानंतर. जय श्री महाकाल. यांच्याकडे आहे कढी, यांच्याकडे आहे मुळ्याची पानं आणि माझ्याकडे आहे वांग्याची भाजी, कपकप शिरा. सीताराम. क्या बात है. काय The next day. तर रामराम मंडळी, जय श्री महाकाल. स्वागत आहे तुमच्या आपल्या व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळ सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. आणि आपण चाललेलो आता शेतात. तर आपल्या शेड्या आणि आपण जात आहे आता शेतामध्ये. सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि आपली ड्युटी स्टार्ट झालेली आहे. तर चला आता या ढेकडांच्या शेतातून आपण जात आहे एका अनोळख्या जंगलामध्ये. तर अनोळख्या जंगलामध्ये आज काय होणार आहे ते तुम्हाला सांगेन मी आता शेतात गेल्यावर. तर चला भेटू आता शेतात. सीताराम. 1 hour later. रामराम मंडळी, दुपारचे वाजलेले आहे म्हणजे सकाळचेच वाजलेले आहे 11:15 आणि आपण आलेलो आता शेतात. विषय असा आहे की आता आधी जे कुटर काढलेलं आहे त्या कुटराचा आपल्याला सामना होईल. कसं ते जनावरांचं खायला कसे त्याच्यावर बकऱ्या गिकऱ्याने गेल्या पाहिजे एवढं आपल्याला राखून. विषय आहे असा. एडी कुटार आहे आणि याच्यावर आता आपल्या शेड्या आल्या नाही पाहिजे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. अपन अभी इधर रहेंगे खड़े. अपन खड़े सरकार से भी बड़े और यहाँ से चराएंगे अभी सब बकरियाँ. इधर आने को नहीं होना. विषय ऐसा है क्योंकि जनावर आपली भी आहे, जनावर त्याची भी आहे, पण ते कसे कुटारावर नाही गेले पाहिजे. मेन विषय हा आहे. चला भेटतो तुम्हाला नंतर. सीताराम. आपल्या शेड्या आपण चारत आहे शेतामध्ये आणि आपल्या शेड्या आता इकडे तिकडे हिंडत आहे. ला 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 ला. क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती. क्यों किसी को दुआ के बदले दुआ नहीं मिलती. म्हण रे गाणं. ते शाळा मराठीवाला गाणं म्हण. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर जशी लेकर माय दरिया पडलं जशी लेकर दरिया पडलं. नाचू नका त्यामध्ये नाचू नका. घरी काय गाण्याचं टाप म्हणते खतरनाक. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.
झंगड बी वाजवते गाडी. बस आज के लिए इतना ही. अशाच कॉमेडी कंटेंटसाठी बघत राहा आणि पाहत राहा मिस्टर भोला यूट्यूब चॅनल. आणि सबस्क्राईबचं चॅनल ते बटन दिसरलं की त्याच्यावर शिकाळी मारा. ते सबस्क्राईबचं बटन दिसरलं की त्याची काळी मारा द्या. अशी सबस्क्राईब झालं पाहिजे. दुपारचा प्रहर आणि आम्ही आलेलो आहे आता आपल्या कालच्या शेतामध्ये. कालचं शेत म्हणजेच आपलं ते कालचं वावर जिथं आपण चारल्या होत्या दुपारून शेळ्या. आणि तेच झाड ज्याचा आपण जो डिंक होता डिंक आपण काढला होता बघू शकता तुम्ही. त्याच झाडाजवळ आपण आता आलेलो आहे. तिकडे आपल्या शेळ्या आहे. चला 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 चला. आपले चिल्ले पोंगे तिकडे त्यांची चिल्लर पार्टी. आणि शेड्या दिल्या मोकाट सोडून आता ओके म्हणजे कार्यक्रम. कारण की तिकून आहे तुरा, तिकून आहे नाला आणि इकून तुरा. तर आपल्याला पाहिना फक्त इकून म्हणजे दुसऱ्या शेतात गेले नाही पाहिजे. खराडे बिराडे का लागतात झाले होती या होई. खराडे जे बिलकता अंगाला हे पाहून घ्या तुम्ही. दिस इज अ मायक्रो खराटेस. संत हवा चालत आहे आणि आता दुपारचा प्रहर स्टार्ट झालेला आहे. म्हणजे आता वाजलेले आहे 12:05 12:05 इन क्लॉक. शांत चित्ताने आता आपण शेड्या पाहू. इकडून जर तिकडे धुरा, तिकडून इकडे आणायच्या, इकडून तिकडे आणायच्या, तिकडून इकडे आणायच्या. बस तेच काम आपल्याला आता. जर लोक आपल्या घरून डब्बे येतील नाही तोपर्यंत रोटीपा आहे घरी. रोटीपा डब्बे गिब्बे घेऊन येतील. अडून जाऊ त्या विहिरीवर. त्यानंतर काय करणार ते तुम्हाला सगळं माहीतच आहे. तरी मी तुम्हाला सांगेन ते दाखवीन. रिॲलिटी चेक यू नो मिलते है उस टोके पे. तर या शेतातून आता आपल्याला जाणं आहे आपण ज्या ठिकाणी बसत असतो त्या ठिकाणावर म्हणजेच विहिरीवर. कधी पाणी गिनी काढून ठेवला आहे. त्यापैकी आता अडून जाऊ. बकऱ्याला पहिले पाणी गिनी पाजू. रोठेवाना डबे वगैरे आणलेले आहे. आणि चलो मिलते डायरेक्ट बाडी के पास. सीताराम. दुपारचे वाजलेले आहे 12:30 आणि आपल्या सगळ्या शेळ्या आता पाणी पिणं झालेले आहे. पाणी काढून बकऱ्याला ओकेमध्ये बघू शकता. टोपल्यामध्ये डालक्यामध्ये डालं झालेलं आहे रिकामं. काल रोठे भाऊ धुवून काढला तुम्ही त्याले. वा काही चमकून राहिलं ते आज. शायनिंग मारून राहिलं. आज शायनिंग मारलं आणि ते पुरा सनसिल्कचा वास येऊरला त्याचा. हो क्या बात. 100 रुपयाचं सामान आलं. 100चं. कोणचं नाव काय झालं ते नाव नाही माहित मला. होती ह्या होईन. जाऊ द्या जे काय असेल ते आता धुमता काढलं. पिवळ्या रंगाचा आहे. क्या बात आहे क्या बात आहे. स्पेशलिस्ट पिसूसाठी त्याला झालेला होता पिंसू. तो चलो अभी शेड़ा को ले जाएंगे वो बेल के पेड़ के पीछे नहीं पेड़ के नीचे. और उनको अभी बैठाएंगे शांति से. फिर अपन मारेंगे भत्ता. त्यापैकी पाणी पिऊ राहिल्या त्या. ओ वारे 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 वारे. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. पहिले टेस्ट करून लावलं बकरी ना की साला खरा आहे की गरम गोड आहे, गरम आहे की थंड आहे. बकऱ्याही पुऱ्या नखऱ्याला आहे ना. हो काही काही हिरीचं पाणी कसं असते थंड, काही काही बकऱ्याचं गरम. बकऱ्याचं आणि हिरीचं भावना समजून घेत जा ना तुम्ही. भावना समजून घ्यायची. शब्द जरी चुकला
अडून निघेल असतात शब्द कसं आणि हाव नाही म्हटलं तरी आम्ही आहे बघ गावठी माणसं मग काही असो ते म्हणजे कशाच्या बाबतीत? म्हणजे खेड्याची माणसं आहे आम्ही. आमची बोली भाषा तशीच आहे आणि बोली भाषा सुधारणार नाही मी. शुद्ध मुळीच मारणार नाही मी, मुळीच नाही. आता ज्या एरियातली जे भाषा आहे तेच माणूस बोलणार आहे ना. तेच माणूस असं बोलणार. थोडंच आहे की तुम्ही आता शहरातले लोक का हो अमुक मला इथं बसायचं आहे, मला तिथं जायचं आहे, मला अमुक करायचं आहे. हो ग बाई ते लोक आहे काय? ते लोक नाही ना आपले कंटेस्टंट जे आहे आपले कंटेस्टंट म्हणजे आपले सबस्क्रायबर फॅमिली लोक ते हेच आहे ना गावाकडील आमची भाषाच वराळी आहे ना. भाषाच वराडी गावठी माणसं आहे ना आम्ही. त्यामुळेच आम्ही ते बोललो. आता मारतो भत्ता आणि मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. सीताराम. जेवण करायला ये जा म्हणा फक्त. हा जेवण करायला या तुम्ही आबाकडून आवता नाही तुम्हाला. आता डबे तयार आहेत, या लवकर या जेवण करा. सीताराम. नहीं 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 साळुंके, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़ है. फोत्र्याला हो फोत्र्या म्हणजे मिरच्याची भाजी येऊ ना तुम्ही विचार करता की झालं फोत्र्या. होत्र्याल याने की मिरच्याची भाजी मिरची आणि ठेसा ठेशाची भाजी नसते मिरचीची भाजी नसते. मिरचीची भाजी सर्च करून पहा लागलं तर मागच्या वर्षीचा आपला 350 लोकांचा गणपतीचा भंडारा पाहून घ्या. मिरचीची भाजी काय चीज असते तर. आणि तेच भाजी आज शेतात आहे. मी पण करतो जेवण तुम्ही बी अमृत जेवा. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. सीताराम. सगळी मंडळी आपली बसलेली आहे शेतात आणि निसर्गाच्या अशा वातावरणामध्ये निंबाच्या अशा झाडाखाली काय जेवण होते राजा. आज भाजीचं गैलं झालं कुठेतरी हे. सांडला शिंद. भेटतो तुम्हाला नंतर 1 तासाच्या बादमध्ये. 1 hour later. दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि आता पाणी गिनी पिऊन आम्ही चाललेलो आहे आता आपल्या ठिकाणावर. आपल्या काड्या आपले डबळे काढून काय पेले नाही बकऱ्या पाणी. तुम्ही म्हणसा नाही बाकीचे कुकडी गेले. बाकीचे गेले एका ठिकाणी. दिस इज अ सिक्रेट लोकेशन वावर पाहिले. राजा जी वो मैं तुमको नहीं बताऊंगा. डायरेक्ट अभी मिलते हैं उस खेत में. ये पूरा अपना बाल विस्तारा लेके मिलते हैं वहाँ पे. शहर में सीताराम शेत में हम. जय श्री महाकाल. वावरामध्ये पुऱ्या शेळ्या चरलेल्या आपल्या पुरा वावर झालेला खुराट आणि आता वाजलेले आहे 3:15. आता पाणी वाजलं तर आपण 2 वाजता. आता वाजले 3:15. आता वैभवून मी डबल जातो विहिरीवर. आणि थोडी पाणी काढतो आणि पाणी भरून ठेवतो मग फोन लावतो यायले. मग हे घेऊन येतील तरी बकऱ्या. पाणी पाजलं की मग आपल्या जंगल में. चलो तो डायरेक्ट अभी मिलता हूँ तुमको पिंपल के जहाँ पेड़ के नीचे से हीर के पास हीर के तल्ले. अभी मजा आएगा ना भिड़ो. नशीब तर पुरा जोरावर असते ना आमचं. हिरीवर जायचं काम नाही पडलं. डायरेक्ट अडी मोटर चालू होती. त्यानंच निसोड्याचा ना मिळणारी हातात आलेली संधी कधीच थोड्याची नाही माणसानं. कारण की पुढे विचार नाही करायचा की अडी पाणी प्यायला भेटलं अडी पिऊन घ्यायचं. पुढे चालून समजा हिरीवर डब्बा बी नसला काय पेसान मग म्हणून कसं अडी त्यानं सापडला 3 मिनिटात मारून घ्या. चला अडी डाल गेले भरतो बकऱ्यासाठी. आता हे अडी नेऊन ठेवतो तिकडे. कसं या बैला गेले आणि फालतू मारला गिरला उपाध्यायाचे धंदे होती. अडून भेटते तुम्हाला तरी. डाला आणि टोपलं भरलेलं आहे. आपल्या शेळ्या आता पाणी पिण्यासाठी आलेल्या आहे. बघू शकता शेळ्यांना लागलेली आहे तहान. दुपारचे वाजलेले आहे 3:30 आणि इले तर भूक लागली भो. हे तशी ती धुराट भिडली होती हवी. ज्या बकऱ्याला ताण लागलेली आहे त्या पित आहे पाणी. थंडगार असे पाणी. येऊ द्या. चला. मिलता हूँ 5 मिनट में.
शेळ्या पिऊन राहिल्या पाणी. छेडेले हाणता हाणता आपल्या पायात घुसलेली आहे खुटी. हे बा बोहारी म्हणजे पुरी पुरी पनोतीच असते ना मा मांगे. हे बा मा मांगे पुरा शनी असते, पुरी पनोती असते. हे बा घुसली पायात. काय करसान त्या बहीण. तर याले लावतो आता काही ना काही. फुली गिली दिसली पाहिजे आता. क्या करेंगा आदमी. पत्थर जुळला डायरेक्ट आहे पायाचं. मिलता हूँ तुमको भी बाद में. पहिले फुली सांभाळतो आणि फुली लावतो दिल्या हवा. सुद्धा आबान आपल्याला दिलेलं आहे सदाफुलीचे पानं आणून. आणि हे सदाफुलीचे पानं आपल्याला लावणे आता आपल्या पायाले लागलेलं आहे तिथं. याचा पहिले आता रस बनवणं आहे आणि तो लावणार पायाले. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. हा जो पूर्ण रस आहे हा लावणार आपल्याला जखमवर. बघू शकता. पूर्ण जखमवर आपण लावलेला आहे. अरे बेकार. बेकार आग मारू लागले आता. एवढं बेकार आग मारू की मी सांगू शकत नाही तुम्हाला. सीताराम. वाजलेले आहे 4 आणि हे पाणी सगळं फेकून दिलं. आणि हे डालं पण आपण फेकून देऊ. आणि हे डालं आणि हे घेऊन काय डब्बा धुवून टाकू. आपल्या काळे गिड्या आहे का घेतल्या सगळ्या. चला जाऊ द्या. चला मित्रांनो आता भेटू आपण त्या दुसऱ्या शेतामध्ये. कारण की पल्ला खूप दूर आहे. काळ्या गिळ्या घेतल्या काय. ते तडी पायबर एक झाडाखाली आणि ते पांढरी. हा चला इथून आपल्याला जाय ना आता त्या दुसऱ्या शेतामध्ये जिथं आपण सकाळी चारल्या होत्या बकऱ्या. मिलता हूँ तुमको रास्ते से. चलो. A few moments later. अडी व्हिडिओ वैभवनं काढलेलं आहे पाणी. विहीर बघू शकता कम से कम आहे 60 ते 70 फूट खोल. आणि इथून हे पाणी घेऊन जायचं आपल्याला आपल्या शेड्यासाठी त्या वावरामध्ये. नाला क्रॉस करून आपण तिथून ठेवलेलं आहे डाले आणि टोपलं. इथं पहिले एक कॅन नेऊन टाकली ते त्यांनी गरगपतानी उडवली. आता ही दुसरी घेऊन चाललो. बघू शकता 120-300 0 मिनिटानं. काही डालं भरलेलं आहे. हे आणि कॅन घेऊन येतो आता. अजून एक कॅन लागीन आपल्याला. चलो मिळते हे बाडी पे. ह्या बोरीवर होता मग मोह. आणि आपण एवढे नालायक माणसं आहे. हे बाय हे काळीचं फटकणं गेलं आणि हा फोडून टाकला कांदा. हे बघू शकता. दिस इज अ लाईक. आता मी खाणार. एक नंबर. अरे पुरा पाकाचा पाक. देखा आपने लापरवाही का नतीजा है. इवाने काशान उलसान बोरीवर आहे ते. वा कांदा फुटला सहित गहून आलं खाली. बा मी ना फोडून टाकलं ते. या काडीनं काढलं मी खाल्लं ते. आहे चव पायनं होती त्याची कशी आहे. काय त्याला काळी गळणं सुरू होते. पुरा पाकात सांडला ना खाली पुरा पाक. हे वाहून घ्या. पण माझी इच्छा तर पूर्ण झाली. बो काही असू दे.
सीताराम राजा होते मी आबान आणली बो काळी तसं ते खालून दिलं. अरे हा बकऱ्या पैतीन आपल्याला राहू दे, रिकामे धंदे करू नका तुम्ही. हं? हा हे आमचे सुधाकर पातोळ हे इतके खतरनाक आहे मग उन्हाळे की ते डायरेक्ट बोरी म्हणून मोह काढतील. काळा मग हुलवा दे. ते बोर काटे खायचे समजतात की गादी सारखे यानं महिना काय पत्ते हे बा कसं मच्छा मासा पकडायचा हे बा काटा हाताने आहे मासे जमा करतील तुम्हाला म्हणतील साहेब खा रे. या काट्यानं काढला मी हे बा पद्धतशीर टॉप पैकी आणि डबल घालतो त्यानं डबल काढतोय खाना उसक आता काय काढून मंडळी संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि गप्पा खूप रंगलेल्या आहे सध्या चालू आहे वावराचे विषय आणि वावरा घेणं चालू आहे भाऊ गप्पा मध्ये. आता काय करता सांगा, आता गप्पा झेलल्या जाऊन दे राहिल्या आणि त्या काही धरल्या जाऊन दे राहिल्या. खतम. वैभवचं म्हणणं आहे की ह्या 15 दिवसामध्ये अख्खी जमीन गुंतवून ठेवतो म्हणते मी. अख्खी एवढी बी जमीन आहे 300 एकर फक्त दांडग्या बुवाचा दरारा राहायला पाहिजे. दरारा आणि त्याच्यासोबत कमीत कमी 3 लाखाची गाडी त्याच्या गाडी खाली राहणार आहे. बस त्याचा दरारा असा राहणार आहे त्याला भरलं. सोय नाही. तर चला आजचा कंटेंट एवढाच. एवढ्या लिजेंडरी गप्पा चालू आहे त्याची खतरनाक. आपल्या बकरी तिकडे चोरून राहिल्या बघू शकता. वारे 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 जरा अर्धा 1 घंटा बकरी चालू मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. संध्याकाळचे वाजलेले आहे 5:40 म्हणजेच 5:45 आणि आपल्या शेड्या घेऊन आपण आलेलो आहे त्या घराकडे. हा आपला गावाकडला जंगल. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सबस्क्राईबचं बटनाला करून टाका टच आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले पुढील व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असले तर सबस्क्राईब करणे हे अनिवार्य आहे. आणि अशा मजेदार कंटेंटसाठी पाहत राहा मिस्टर भोला यूट्यूब चॅनल. तुमचाच प्रसाद भोपळे म्हणजेच भोला. तो चलो मिलते हैं कल के एपिसोड में. जय सियाराम, हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय माता दी. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.